हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्य निवडणूक आयोगाची काही मिनिटात पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला, ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त। महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या तोंडावर तीनही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा। बारामतीच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवरती संतापले। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत, 5 वर्षांची वेळ मागू नका। वॉर रूमच्या बैठकीत फडणवीसांचा रुद्रावतार। पप्पू के पापा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेची उपमा देत महाविकास आघाडीवरती साधला निशाणा। पुणे जिल्ह्यातील बिबट्यासंदर्भातील घटना दुर्दैवी। बिबट्यांबाबत केंद्रीय वनमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तर बिबट्याला रेस्क्यू सेंटरमध्ये देण्याची परवानगी मागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। भारतीय महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाचं राज्य सरकारकडून अभिनंदन। महिला क्रिकेटपटूंचा सरकारकडून होणार सन्मान। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये स्वागत। आणि आजच्या दिवसाची महत्त्वाची बातमी आत्ताची ती म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद काही मिनिटात आता सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची दाट शक्यता आहे। थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये होऊ शकतात अशी शक्यता आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आजपासूनच राज्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यात असं म्हणायला हरकत नाही। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, आता काही मिनिटात पत्रकार परिषद सुरू होणार आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, त्याबद्दल काय माहिती द्याल? अगदी श्वेता, खरं तर मागच्या अनेक महिन्यांपासून वारंवार ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि यासोबतच सदोष मतदार यादी हा सगळा मुद्दा राजकीय तेजीत असताना आता मात्र अखेर निवडणूक आयोगाची काही वेळातच पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये या संपूर्ण राजकारणानंतर अखेर निवडणुका अंतिम टप्प्यात म्हणजे जाहीर होतील असंच कळतंय। एकंदरीत बघितलं तर 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आज जाहीर होऊ शकतो आणि येत्या 3 महिन्यात जवळपास राज्यातील जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका या सगळ्या निवडणुका आटोपल्या जाऊ शकतात। ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सांगितले त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत सगळ्याचकडे सरकार जे आहे तात्पुरतं तिथल्या ते स्थानिक सरकार जे आहे ते अस्तित्वात येतील। आणि एकंदरीत बघितलं एकीकडे विरोधकांकडून मतदार यादी, सदोष याद्या यासोबतच वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून मात्र स्पष्टपणे आजची झालेली कॅबिनेट ही अंतिम कॅबिनेट यानुसार लोकप्रिय तितक्याच थेटपणे लोकांना फायदा होईल अशा योजनांचा धडाका जो आहे तो देखील पार पडला। महसूल विभागातले निर्णय असतील, मत्स्य शेतींसंदर्भात झालेला शेतकऱ्यांसंदर्भात झालेला निर्णय असेल, 4% व्याजदराचा परतावा असेल, असे अनेक महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आले। एकंदरीत बघितलं तर एका बाजूला मतचोरी यासोबतच मतदार याद्यांमधला घोळ हा कायम चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र महायुती सरकारकडून जोरदार निवडणुकीची तयारी सुरुवात झालेली आहे। आज जर निवडणूक कार्यक्रम झाला तर याच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदा आणि काही दिवसातच महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल। अगदी काही मिनिटातच ही पत्रकार परिषद सुरू होते। श्वेता, की तारखा काय असणार, आचारसंहिता कधीपासून लागू होणार, त्या संदर्भात एकूणच राज्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे। कारण
बराच काळ मध्ये त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. गणेश काळे याच्या अंत्यविधीला भाऊ असलेला आरोपी समीर काळे याची हजेरी पाहायला मिळाली आहे. जेलमधून येत समीर काळेनं भावाचा अंत्यविधी केला. तर 1 नोव्हेंबर रोजी दुपारी हत्या करण्यात आली होती गणेश काळेची आणि टोळी युद्धातून त्याचा भाऊ समीर काळे याचा बदला घेण्यासाठी गोळ्या झाडत गणेश काळेची हत्या करण्यात आली होती. तर काल संध्याकाळी गणेश काळे याच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत आणि अंत्यविधीला आलेला आरोपी समीर काळे हा धाय मोकलून रडला. समीर काळेनं आधी दुसऱ्या टोळीच्या एका मेंबरची हत्या केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या करण्यात आली आणि त्यावेळेला गणेश काळेच्या अंत्यविधीसाठी समीर काळे उपस्थित होता. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे जोडले गेले आहेत. अभिजित, काय सांगाल? टोळी युद्धातून गणेश काळेची हत्या झालेली आहे आणि त्यासाठी आरोपी भाऊही उपस्थित होता. कसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालंय? फराह, हे सगळे जे दृश्य आहेत ऍक्च्युली 1 नोव्हेंबर रोजी टोळी युद्धातून अंधेकर टोळीनं या गणेश काळेची हत्या जी आहे ती कोंढवा परिसरात केली होती आणि हा गणेश काळे तोच आहे ज्याचा भाऊ समीर काळे हा वनराज अंधेकरच्या हत्येप्रकरणी आरोपी होता आणि तो समीर काळे आता जेलमध्ये आहे. तर काल संध्याकाळच्या सुमारास या गणेश काळेचा अंत्यविधी पुण्यातल्या कोंढव्यातल्या स्मशानभूमीत पार पडला आणि या अंत्यविधीला स्वतः ज्याच्यामुळे त्याचा जीव गेला असं बोललं जातंय तो समीर काळे अंत्यविधीला होता. पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्याला या अंत्यविधीसाठी आणण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून तो जेलमध्ये आहे वनराज अंधेकरच्या खून प्रकरणी, हत्येप्रकरणी. आणि काल जेव्हा याच्या भावाची हत्या 1 नोव्हेंबरला झाल्यानंतर काल अंत्यविधी झाला, त्या अंत्यविधीला स्वतः समीर काळे आला होता आणि ही दृश्यातून दिसतोय की परिवाराच्या कुणाच्या तरी गळ्याला पडून तो धाय मोकलून रडतोय. कारण ज्या गणेश काळेची हत्या झाली ना त्याचा या टोळीशी कुठलाही संबंध नव्हता, कुठल्याही टोळीशी. तो एक रिक्षा चालक होता येवलेवाडीत राहणारा आणि त्याला केवळ समीर काळेचा हा भाऊ आहे आणि याच समीर काळेने वनराज अंधेकरच्या हत्येसाठी पिस्टल पुरवल्याचा आरोप त्या समीर काळेवर होता आणि म्हणून गँगवॉर मधून त्या गणेश काळेची हत्या झाली आणि त्याच्याच अंत्यविधीला समीर काळे याने काल हजेरी लावल्या. फरा, बरोबर आहे. एकूणच जो रिक्षा चालक होता साधारण त्याचा सुद्धा या ठिकाणी बळी गेल्याचं पाहायला मिळतंय टोळी युद्धामधून. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. रोहित आर्यानं ज्या कारणासाठी मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते. नुसतं बोलण्यासाठी मला आग्रह केला असता तर मी विचार केला असता, असं दीपक केसरकर म्हणाले. माझी अवश्य चौकशी करावी, माझं म्हणणं मी मांडेन, असंही केसरकर म्हणाले. रोहित आर्याच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे होत्या, त्याचा मोबदला दिला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया अंबादास आनवेंनी दिली. या प्रकरणी दीपक केसरकर यांच्यासह अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंबादास आनवेंनी केली. पोलीस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्य प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं चौकशीचे निर्देश दिलेत. आयोगानं या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. 8 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गुन्हे शाखेनं पवई ओलीस नाट्य प्रकरणामध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला. घटनेदरम्यान रोहित आर्याला समजावणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदवले जाणार आहेत. सगळ्यांचा मास्टरमाइंड मी असेल तर पुरावे द्यावेत. फलटण प्रकरणाचा तपास नीट पद्धतीनं करण्याची मागणी त्यांनी केली आहे. फलटण प्रकरणाच्या आरोपांवरून रामराजे निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. सकाळपासून दुपारपर्यंत ऊन पडतंय आणि संध्याकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. भंडाऱ्यातील चिकना, तावशी, जैतपूर आणि कोदामेडी परिसरामध्ये बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा बाबर कैद झालाय. वन्यजीव विभागानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय. शेरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल 42 तासांनी याचे मुकल्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याच्या शेरूर तालुक्यातील जेरबंद करण्यात आला बिबट्या जागीच ठार करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. दरम्यान काही काळ गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. शेरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद करण्यात आला.
बिबट्याला जेरबंद केलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहितीही आली। बिबट्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। तर बिबट्याला रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्याची परवानगी मागणार असल्याचं ते म्हणाले। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।